कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख रविकरण इंगवले यांनी एक भव्य दिव्य अशी रॅली काढली। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावरती शिवसेनेचाच दावा असल्याचं प्रतिपादन त्यांनी या दरम्यान केलं आहे। खरं तर जोरदार शक्तीप्रदर्शन करत कोल्हापूरच्या मिरजगड तिकटी शिवाजी पेठ या परिसरातून पापाची तिकटी मार्गे थेट करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात येऊन त्यांनी साकडं घातलेलं आहे। पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत आणि कोल्हापूर उत्तरसह राज्यातल्या अनेक जागा आहेत त्या शिवसेनेच्या वाट्याला यावेत असं मत त्यांनी या रॅली दरम्यान व्यक्त केलं आहे। ही रॅली एवढी भव्य दिव्य होती की शेकडोच्या संख्येनं महिला आणि पुरुष या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। या रॅलीमध्ये विजयाच्या घोषणा ज्या आहेत त्या शिवसेनेच्या वतीनं देण्यात आल्या आहेत। एकूणच जर पाहिलं तर मोठ्या संख्येनं उत्तर विधानसभा मतदारसंघ आपण जिंकू, लढू आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश पाळू असं त्यांनी यावेळेस म्हटलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत आहेत, मात्र त्यांच्या दौऱ्यापेक्षा सर्वाधिक जास्त चर्चा आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये लागलेल्या बॅनरची। ते बॅनर आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे। एक अकेला सप्पे भारी अशा प्रकारचं बॅनर जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं लागलेलं आहे आणि 96 कोळी मराठा हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अशा आशयाचं हे बॅनर लावलेलं आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी मराठा सरदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचे बॅनर जे आहेत ते लागलेले आहेत। आणि हे बॅनर जे आहेत ते आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये निवडणुकांमध्ये काही संकेत देत आहेत, कारण मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार हालचाली करत आहे आणि या हालचालीचाच फायदा पाहता कुठेतरी राज्य सरकार योग्य ते पावलं उचलते हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील विविध ठिकाणी आशाचे बॅनर जे आहेत ते लावलेले आहेत। त्यामुळं प्रामुख्यानं पाहणं हेच महत्त्वाचं आहे, या बॅनरचा फायदा सरकारला होणार का आणि या बॅनरच्या माध्यमातून आगामी निवडणुकांमध्ये सरकार किती फायदा घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। यवतमाळ जिल्ह्यातील कोतवाल संघटनेने विविध मागण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आंदोलन पुकारलेलं आहे। एकंदर पाहिलं तर या ठिकाणी कोतवाल संघटनेने संपूर्ण ग्रामपंचायतमध्ये काम बंद आंदोलन केलेलं आहे। गावात कुठल्याही प्रकारचं काम न करण्याचा या ठिकाणी कोतवाल संघटनेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। त्वरित आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा दिला आहे। तरी सुद्धा प्रशासन झोपून असल्याचं या ठिकाणी दिसत आहे, असं सुद्धा यावेळेस कोतवाल संघटनेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। अनेक दिवसापासून आमच्या मागण्या होत्या आणि अनेकदा या ठिकाणी निवेदन सुद्धा दिले, मात्र प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही अशी ओरड सुद्धा या ठिकाणी कोतवाल संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे। येणाऱ्या दिवसामध्ये आझाद मैदान मुंबई येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी कोतवाल संघटनेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता कोतवाल संघटनेच्या मागण्या पूर्ण होतील का, त्यांना दिलासा मिळतील का असा सवाल सुद्धा यावेळी उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। सांगलीच्या दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी एकत्र येत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंद दाराआड चर्चा सुरू केलेली आहे। भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे या तिन्ही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये गुप्त बैठक घेत चर्चा केली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये या तिन्ही नेत्यांकडून भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्या विरोधात भूमिका घेत उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला। त्यामुळे लोकसभेचा विशाल पाटलांच्या विजयानंतर या तिन्ही नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीत उमेदवार विजयी झाले होता। आता मात्र विधानसभा निवडणुकीत कुणाला पाडायचं यासाठी या दुष्काळी फोरम नेत्यांची आता हालचाली सुरू केल्याची चर्चा सुरू झालेली आहे। कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील धामणगाव या ठिकाणी देखील मागील 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। पोकळे नामक जे तरुण आहेत त्यांच्या माध्यमातून हे उपोषण जे आहे ते केले जात आहे। जोपर्यंत या उपोषणातून माघार पाटील घेणार नाहीत तोपर्यंत या उपोषणातून माघार घेणार नसल्याचा पवित्रा जो आहे तो या ठिकाणच्या पोकळे बंधूंनी देखील घेतल्याचं दिसून येत आहे। मागील 8 दिवसांपासून जरांगे पाटलांचं उपोषण जे आहे ते आंतरवली सराटी या ठिकाणी चालू आहे, मात्र कोणतीही दखल ही अजूनही राज्य सरकारकडून घेण्यात आलेली नाही आहे। त्यामुळेच आरक्षणाचा जो तिढा आहे तो लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी जी आहे ती सध्या मराठा समाज बांधवांकडून केली जाते आहे। त्यामुळे आता राज्य सरकार नेमका काय यातनं मार्ग काढतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की जरांगे पाटील यांची प्रकृती जी आहे ती देखील खालावते आणि त्यांनी उपचार घ्यावे अशी मागणी जी आहे ती देखील आता समर्थकांमधून केली जाते। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। अंतरवली सराटी या ठिकाणी मराठा योद्धा म्हणून ओळख असलेल्या मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 8 दिवसापासून जे आहे ते आमरण उपोषण सुरू आहे आणि या त्यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनात बार्शी या ठिकाणी देखील जे आहे ते मराठा बांधवांचं जे आहे ते उपोषण सुरू आहे। आज बार्शी या ठिकाणी मराठा बांधवांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। राज्य सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं व त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असा
मागणी जी आहे ते यावेळी मराठा बांधवांनी केलेली आहे, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील बार्शीतील मराठा बांधवांनी दिलेला आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। माजी राज्यमंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी जवळपास 5,500 कोटी रुपये विकास निधी इंदापूर तालुक्यासाठी आणला। मात्र यातील किती निधी इंदापूर येथील जनतेच्या कामी आला यावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। त्याचे कारणही कसे आहे? कारण इंदापूर शहरात तब्बल 17 कोटी रुपये खर्च करून न्यायालयाची इमारत बांधण्यात आलेली आहे। या इमारतीसमोरील ज्या फरशा म्हणजेच टाईल्स लावण्यात आलेल्या आहेत, त्या टाईल्स काही ठिकाणी गळून पडलेल्या आहेत, तर काही ठिकाणी त्या गळून पडू नयेत म्हणून त्यावरती चक्क खिळे ठोकण्यात आलेले आहेत। ही नामी शक्कल इंदापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली आहे। ज्या ठिकाणाहून न्याय देण्याचे काम करण्यात येते अशा न्याय मंदिराच्या इमारतीमध्ये काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचं चर्चा इंदापूर शहरात रंगत आहे। त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या विकास कामांच्या दर्जावरती जनतेतून आता शंका उपस्थित केली जात आहे। कॅमेरामन सुहास सुपेकरसह मी राहुल ढवळे, लोकशाही मराठी, इंदापूर। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत आज धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे स्नेह मेळावा जो आहे तो संपन्न झालेला आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर या मेळाव्याला जे साखर कारखान्याचे जे काही सभासद आहेत ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिलेले कुठेतरी पाहायला मिळाले। यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बोलताना कुठेतरी सांगितलं की हा जो काही कारखाना आहे तो कुठल्याही परिस्थितीत विकला जाऊ देणार नाही। हा जो कारखाना आहे तो केवळ आणि केवळ फक्त सभासदांच्याच मालकीचा आहे। त्यामुळे कोणी जरी आलं तरी देखील हा कारखाना मी कुठल्याही परिस्थितीत विकू देणार नाही। त्याचबरोबर आगामी जो काही ऊसाचा गळीत हंगाम आहे त्या हंगामामध्ये जे 100 किलोमीटरच्या परिसरातील जे काही कारखाने आहेत त्याच्यापेक्षा 51 रुपये अधिकचा भाव देऊ असं देखील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यावेळी जाहीर केलेलं आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर आरोग्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर शेतकरी कुठेतरी आनंदात पाहिलं। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरी तालुक्यामध्ये पावसाने दडी मारलेली होती, परंतु 2 दिवसापासून इगतपुरी तालुक्यातील पूर्व भाग असेल, पश्चिम भाग असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू झालेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जे काही धरण साठे आहेत ते जवळपास 100% भरलेले आहेत आणि आता इगतपुरी तालुक्यातील भात शेतीला देखील याचा फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील बाजारपेठा ठप्प झालेल्या आहेत। कोणत्याही प्रकारची जी नागरिकांची रेलचेल आहे ती या ठिकाणी बघायला मिळत नाहीये। त्यामुळे बाजारपेठेमधील व्यापारी जे आहेत त्या व्यापाऱ्यांवरती देखील आता जे काय आहे ते व्यापार शांत झाल्यामुळे शांत बसण्याची वेळ आली आहे। त्याचबरोबर इगतपुरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने नागरिक देखील त्रस्त होते, परंतु या पावसामुळे नागरिकांना कुठेतरी दिलासा भेटण्याचं बोललं जात आहे। परंतु अचानक या पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात केल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाल्याचं बोललं जात आहे। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक। वाशिम जिल्ह्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला असून मालेगाव तालुक्यातील कळंबेश्वर व मुळा या भागातनी शेतकऱ्यांनी पेरून ठेवलेल्या सोयाबीन व तूर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेला घास हिरावलेला शेतकरी जो तो मेटाकुटी झालेला पाहायला मिळते। यावर जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम।